मत देऊ आम्ही असं सांगितलं होतं, पण ते आता बार बार जर पत्रकार परिषदा घेणार असेल तर त्यांचा लोकशाहीत अधिकार आहे, त्याला काही करू शकत नाही. पण त्या फॉर्म्युल्यावर आमच्या मराठ्यांचं कल्याण होईल असं वाटत नाही सगळ्यांचं, म्हणून आमची मागणी ओबीसीत नाही. आम्ही त्याच्यावरती ठाम आहेत आणि आम्ही ठाम राहणार आहेत. हा, आणि याला जोडून विषय 12 बलुतेदारांवरती गोरगरीब ओबीसी बांधवांवरती जो आरक्षणात, त्यांच्याच ओबीसी आरक्षणात त्यांच्यावर अन्याय होतोय, त्यासाठी त्यांना वेगळा प्रवर्ग करून आरक्षण दिलं पाहिजे या मतावर आम्ही ठाम आहेत आणि आम्ही त्यांच्या पाठीशी पण आहेत. परंतु त्यांच्या फॉर्म्युल्यावर आम्ही आत्तापर्यंत कसलाही विचार केलेला नाही. मराठा आरक्षणासंदर्भात हरिभाऊ बागडे, हरिभाऊ राठोड यांनी काही गडबड करू नये असं तुमचा त्यांना थेट सल्ला आहे. नाही नाही, त्यांचं आम्ही थोडंच त्यांचं ऐकणार आहेत. आता आमची मागणी नाही, तेच म्हणतो त्यांनी उगाच त्याच्यामुळेच म्हणलं त्यांनी एवढी गडबड नाही करायला पाहिजे. सगळं क्लिअर झाल्याच्या नंतर इकडची भूमिका काय, मराठ्यांची भूमिका काय, त्यांची भूमिका काय, हे ज्यावेळेस याच्यातून उत्तर बाहेर निघल त्या टायमाला माणसाने पुढचं पाऊल उचलायचं असतं. अचानकच समजा गडबड करून त्यांचाही लॉस होतो, आमचाही होतो. त्याच्यासाठी आम्ही त्याच्यावरती अभ्यास केलेला नाही आणि त्यांच्या फॉर्म्युल्यामुळं आमच्या सगळ्या मराठ्यांचं कल्याण होईल असं आम्हाला वाटत नाही, म्हणून तो विचार आम्ही आणखीन केलेला नाही. तुमचा निरोप जाईपर्यंत हरिभाऊ राठोड यांनी शांत राहावं. त्यांनी मनानेच राहायला पाहिजे. ज्येष्ठ नेते आहेत आणि ते मोठे आहेत, त्याच्यात त्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे, आमच्या समाजाच्या पण आहे. त्यासाठी काम करताना त्यांनीच काय म्हणून त्याला दूरदृष्टीचा विचार ठेवला पाहिजे आणि घाई गडबड न करता पूर्ण उत्तर बाहेर काढायचं आणि मग काम हातात घ्यायचं. कारण त्या फॉर्म्युल्यामुळं आमचं सगळ्यांचं कल्याण होईल का ते वाचणं गरजेचं आहे. त्यांनी मोठं पुस्तक दिलेलं आहे, ते का लहान नाही आहे, ते वाचायला लागेल. परंतु आमची भूमिका सगळ्या मराठ्यांना ओबीसी आरक्षणातून आहे, त्यामुळे आम्ही त्याच्यावर ठाम आहेत. त्यांच्या फॉर्म्युल्याबद्दल त्यांनी जरा दम धरायला पाहिजे, गडबड करायला नाही पाहिजे. परंतु त्यामुळं आमचं सगळ्यांचं चांगलं होईल असं वाटत नाही, म्हणून आम्ही त्याच्यावरती विचार करतोय. आमचा विचार जरा थांबला पाहिजे. आता त्यांनी नुसती गडबडच केली तर मग आमचं वाटलं होईल आणि आम्ही कसं का हा म्हणावं मग. चलो, धन्यवाद. दुसरा एक प्रश्न आहे की तुम्ही म्हणलं उरलेले कांदे कोणाला तरी द्यायचे, तुम्ही कांदे कोणाला द्यायचं म्हणल्यावरती येताना नाशिक मार्गे यावं लागेल. नाही, आता ते ज्या त्या टायमाला बघूयात बाबा, पण सध्या आता आम्ही आमच्यावर ठाम येत आणि ओबीसी आरक्षणातून मराठी आरक्षण घेणार. पुन्हा एकदा सांगतो, मराठा बांधवांनो, घरी नका थांबू. आपल्या लेकराला मोठं करायला कोणी नाही. आपल्या मागं आपल्या लेकराच्या नंतर लय हाल होती आणि ते बघायला आपण नसू आणि आपण प्रत्यक्ष बघायला असू तर आपल्या डोळ्यातलं पाणी थांबणार नाही. त्यामुळे लेकराचे हाल होऊ द्यायचे नसले, लेकरं मोठं करायचं असले, झुंज आपण द्यायची, मुंबईला धडक आपण द्यायची, शांततेत इतक्या ताकदीनं मुंबईकडे कूच करा. देशाला वाटलं पाहिजे शांततेत आंदोलन मराठ्यांनी केलं, पण असं देशात आणि जगात इतके मराठे कधी चालले नव्हते. एवढं ताकदीनं मराठ्यांनी बाहेर पडा ही तुम्हाला विनंती. घराघरातून बाहेर पडा. कसं आरक्षण मिळत नाही बघू, आता माघारीच नाही. धन्यवाद. पाटील, मागासवर्ग आयोगाच्या निकषांवर ओबीसी आणि व्हीजेएनटी जनमोर्चाने आक्षेप घेतलाय. विश्वासात न घेता निकष जे आहेत ते घेतले तर त्यामध्ये बदलण्याची मागणी जी आहे ती करण्यात येते. नाही, मी सांगितलं ना कालच, मराठाही निकषात बसला पाहिजे यासाठी त्यांनी काही शिथिलता करावी आणि तसेच ठेवायची असली, 2 मुद्द्यात आपण क्लिअर सांगितलेले, तसंच ठेवायचं असले तर सगळ्याला लागू करा. हेच म्हणणं आहे आमचं. जे आमचं होईल ते त्यांचं होईल, पडून द्या बाहेर ती बी. मग आपण कालच बोललो, आज नाही. आपल्या दोन्हीच तयारी, एकतर शिथिलता करा, नसन करायचे तर सगळ्याला लागू करा. आणि मला तरी वाटतं ओबीसी आयोगानं अटी शर्ती शिथिल न करता त्यानुसार जे ओबीसीत आरक्षण घेत आहेत त्यांना ती अट लागू करावी. क्युरिटी पिटिशन तुम्ही नाकारत नाही असं वारंवार म्हणतायत, मात्र तुम्ही स्वीकार म्हणजे नेमका आक्षेप काय आहे, सरकारनं त्यासाठी काय करायला पाहिजे? हे बघा, मी पहिल्यांदा 5 महिन्यापासून ते सांगतो, क्युरिटी पिटिशन दाखल या गोरगरीब करोडच्या संख्येनं एकत्र आला म्हणूनच दाखल केली. सीएम साहेबांनी सांगितलं, गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं. आंदोलन त्याचमुळे सुरू आहे. त्यावेळेस गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही क्युरिटी पिटिशन दाखल करतोय, 1 महिन्याचा तुम्ही वेळ द्या आम्हाला. त्यावेळेस आपण 40 दिवसाचा दिला होता. त्यावेळेसही याच आंदोलनामुळे आणि याच मराठ्यांमुळेच ती दाखल झालेली. आम्ही ते आरक्षण नाकारलेलं नाही. मान्य न्यायालयाचं त्यावेळेस आम्ही सन्मान केलेला आहे, मराठा समाजात झालं. पण ते ओपन कोर्टात येणार का? त्याच्या त्रुटी भरून काढण्यासाठी भोसले साहेबांची समितीचा अहवाल वाचन होणार आहे का? ते जर चेंबरमध्ये आलं तर फक्त निकालाचं वाचन होईल, पुन्हा पाडे तेच, ते टिकणार नाही. ते जर ओपन कोर्टात आलं तर मग मात्र ते चॅलेंज होत नाही.
हे मी वारंवार बोलतोय. मराठी त्याला घेतील सुद्धा सगळे, नाकारण्याचं काही कारण नाही. पण सरकारनं स्पष्ट करावं की ते ओपन कोर्टात येणार आहे, मग आमच्या लक्षात येईल की ते उडणार नाहीये. हे करण्यापेक्षा आमचं असं मत आहे, इतके लपडे खेळण्यापेक्षा, इंदिरा साहनीच्या जजमेंटच्या बाहेर गेल्यावर ते परत उडण्यापेक्षा मराठा आणि कुणबी एकच आहे. अशा 54 लाख नोंदी सापडल्या, त्याचा अहवाल घेऊ आपण. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला मराठा आणि कुणबी एकच आहे असा कायदा पारित करावा, सगळ्या